नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SUT टेक्निकल या चॅनलवर। आज आपण टेट जी एक्झाम होणार आहे येत्या 23 नोव्हेंबरला, त्याच्यामध्ये जो मराठी व्याकरण हा पार्ट आहे त्याच्यावर जे संभावित प्रश्न आहे ते आपण सोडून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। चला आपण वेळ न वाया घालवता आता मराठी व्याकरणावर जे प्रश्न आहे ते सोडून घेऊया। पहिला प्रश्न आहे, खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर काय आहे, तेरू तेरू भाकरी सव्वा हात रिकामा, हे ती म्हण होते तयार। रिकामा हा त्याचा शेवटचा शब्द आहे आणि रिकाम्याचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर रिकामे। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। दुसरा प्रश्न आहे, राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय? तर पर्याय आहे रामचंद्र नाना मंगळवेढेकर, दुसरा आहे वसंत नारायण मंगळवेढेकर, तिसरा आहे राजेंद्र गजानन मंगळवेढेकर आणि चौथा आहे राजाभाऊ गणेश मंगळवेढेकर। तर बरोबर नाव आहे राजाभाऊ गणेश मंगळवेढेकर। पुढचा प्रश्न आहे, वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहिला पर्याय आहे ग दी माडगुळकर, दुसरा आहे प्रकाश संत, तिसरा आहे बाळकराम आणि चौथा आहे विद्रोही। बाळकराम हा बरोबर पर्याय आहे। पुढचा प्रश्न 4 नंबर, आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला याचे मिश्र वाक्य कसे होईल? तर पर्याय दिलेले आपल्याला पहिला आहे आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, दुसरा आहे आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला, तिसरा आहे जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला आणि चौथा आहे घंटानादाबरोबर आरती सुरू झाली। तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे, जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला, हे त्याचं मिश्र वाक्य होईल। 5 नंबरचा प्रश्न आहे, षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? तर पहिला पर्याय दिला आहे चा ची चे ने एशी, दुसरा आहे त इ आ स लाते, तिसरा आहे त इ आ चा ची चे आणि चौथा आहे चा ची चे त इ आ। तर पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे। पुढचा प्रश्न, बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? तर पहिला काय होईल, कृपाबद, मानबद, गुणबद आणि नामबद। तर पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे। तर कसं होणार, बदनाम हा शब्द तयार होईल, तसं बदगुण होईल का? नाही। बदमान नाही होणार, बदकृपा नाही होणार। तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? पहिला पर्याय आहे कौटुंबिक पत्र, दुसरा आहे घरगुती पत्र, तिसरा आहे औपचारिक पत्र आणि चौथा आहे अनौपचारिक पत्र। तर पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे औपचारिक पत्र। पुढचा प्रश्न, ए ऐ ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? पर्याय आहे पहिला ह्रस्वर, दुसरा आहे अर्धस्वर, तिसरा आहे संयुक्त स्वर आणि चौथा आहे सजातीय स्वर। तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, संयुक्त स्वर आहे तो। 9 नंबरचा प्रश्न, सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? कावळा, आता इथं काना आहे, इथं पण काना आहे। दुसरा चिमणी, इथं पहिली वेलांटी आणि इथं दुसरी वेलांटी आहे। सारखा आहे का तिन्हीला? नाही। तर इथं कमळ हा लघु मात्रेचा शब्द आहे, कारण तिन्ही पण लघु शब्द आहे, अक्षर आहेत। आणि चौथा आहे गुलाब, इथं आता सारखा आहेत का? नाही। पहिल्याला उकार आहे, दुसऱ्याला काना आहे आणि तिसऱ्याला काहीच नाही आहे। तर पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे कमळ। 10 नंबरचा प्रश्न, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो टिंब या वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरा। तारे तोडणे, दुसरा आहे जीवाचे रान करणे, तिसरा आहे कानाडोळा करणे आणि पर्याय 4 आहे ग्वाही देणे। तर काय होईल, जीवाचे रान केले। काय होईल, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्याने जीवाचे रान केले। पुढचा प्रश्न 11 नंबर, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। चूर्ण, नवीन, क्रीडा आणि नीती। तर इथं नवीन हा अशुद्ध शब्द आहे, कारण उगाला दुसरी वेलांटी असेल तरच तो शुद्ध शब्द होईल। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? नदी, बी, काठी आणि पाखरू। आता इथं बघा, शेवटीला नदी ईचा उच्चार झाला, बी इथं पण ईचा उच्चार झाला, काठी इथं पण ईचा उच्चार झाला शेवटला, पाखरू इथं उचा उच्चार झाला। उक्रांत शब्द आहे हा पाखरू आणि बाकीचे इक्रांत शब्द आहेत, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी आणि अकर्मक। तर सकर्मक अकर्मक कर्तरी, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे।
चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. 14 नंबरचा प्रश्न. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे टिंबटिंब होय. तर ती रूपिका असते. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर संयोग चिन्ह. आता कसं एक्झाम्पल देतो. राम डॅश करणारा आपण लक्ष्मण, त्याला म्हणतात आपण संयोग चिन्ह. आलं का लक्षात तुमच्या? किंवा आपण नाही काही ओळ लिहित नेली आणि तुम्हाला जागा पुढे संपली तर तुम्ही डॅश करून राहिलेला शब्द खाली लिहिता, त्याला म्हणतात संयोग चिन्ह. 16 नंबरचा प्रश्न. लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? रूपक, उत्प्रेक्षा, दृष्टांत आणि उपमा. तर इथं दृष्टांत आहे ना, दृष्टांत अलंकार आहे. पुढचा प्रश्न. अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? शौर्य, वियोग, विस्मय आणि उत्साह. तर विस्मय हा स्थायी भाव आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? इथं आता व लावायचा आहे शेवटी. गोडवा, ओलावा इथं होतं या. इथं मनुष्य, इथं गोडवा. मनुष्याला इथं वा लावल्यावर शब्द तयार होतोय का? नाही. इथं ओलावा, गारवा, गारवा आणि गोडवा. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. कारण इथं मनुष्याला वा लावल्यावर कोणता शब्द तयार होत नाही, अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. पुढचा प्रश्न. अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अवयवाची उदाहरणे आहेत? तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला. उभयान्वयी, शब्दयोगी, केवल प्रयोगी, उभयान्वयी आणि शब्दयोगी. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आज पाऊस येईल बहुतेक. टिंबटिंब या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? आज्ञार्थ आहे का, स्वार्थ आहे का, विद्यार्थ आहे का आणि संकेत अर्थ आहे का? तर संकेत दिलाय आपल्याला, बरोबर. आज पाऊस होईल बहुतेक, संकेत दिला ना, मग संकेत अर्थ आहे तो. पुढील प्रश्न 21 नंबर. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? निष्फळ, निष्कपट, निरीच्छा आणि निष्कारण. आता इथं बघा, निष्फळ स आणि शचा उच्चार होतो. इथं काय होतं? निष्कपट इथं पण स आणि शचा उच्चार होत आहे. निष्कारण इथं पण शचा उच्चार होतो आणि निरीच्छा इथं ईचा उच्चार होतो. इथं पर्याय क्रमांक 3 हा गटात न बसणारा शब्द आहे. पुढचा प्रश्न. कृतज्ञ, गरजावई, सुखद ही कोणत्या समास प्रकारची उदाहरणे आहेत? तर तत्पुरुष या समास प्रकारची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? कासार, तरंगिणी, रत्नाकर आणि तडाग. आता तडाग आणि कासार हे नदीच्या संदर्भात येतात. तरंगिणी हा तलावाला समानार्थी शब्द आहे आणि रत्नाकर म्हणजे समुद्र. तर वेगळा शब्द कोणता आहे? रत्नाकर आहे, बरोबर. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी विरुद्धार्थ नसलेली जोडी कोणती? उदय, अस्त, कृपण, कंजूस, क्रूश, स्थूल आणि उघड आणि गुप्त. कृपण म्हणजे काय आणि कंजूस म्हणजे काय? कंजूस म्हणजे कसा? पुढचा प्रश्न आहे. पुढील उत्तर वाचून प्रश्न क्रमांक 25 ते 27 सोडवा. आता इथं उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला प्रश्न सोडवायचे. इथं उत्तर मी वाचत नाही, आता डायरेक्ट आपण प्रश्नाकडे जाऊया. तर इथं उत्तरावर पहिला प्रश्न आहे. शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते? फुले सुगंधी होती. आता हे उत्तर वाचून तुम्ही प्रश्नाची उत्तरे इझिली लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे. या उत्तरातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसायचे आहे? तर कष्टाचे महत्त्व ठसायचे आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उत्तरात झालेला नाही? तर राजा दशरथाचा उल्लेख उत्तरात झालेला नाही आहे. आता पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक 28 ते 30 सोडवायचे आपल्याला. ही कविता आहे पूर्ण. त्याच्यावर पहिला प्रश्न आहे. विनायकाच्या मदतीस कोण आले आहे? आभाळ, भूमी, भिंत आणि समुद्र. तर कोण आलेलं आहे मदतीला? तर भिंत आलेली. 29 नंबरचा प्रश्न. जड लंगर तुझिया पायी या ओळीतून काय सूचित होते? स्वातंत्र्य, मुक्तपणा, मर्यादपणा आणि पारतंत्र्य. तर पारतंत्र्य या ओळीतून सूचित होते. पुढचा प्रश्न. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आला आहे?
यमक, चेतन गुणोक्ती, उत्प्रेक्षा आणि उपमा. तर चेतन गुणोक्ती हा अलंकार आलेला आहे. अशा प्रकारे आपण टेट एक्झामसाठी जे मराठी व्याकरण आहे त्याच्यावर आधारित 30 प्रश्न सोडून घेतलेले आहे. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीचे 30 प्रश्न सोडून घेणार आहोत. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.